यावर नजर कायम असेल तोवर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी राज्यातली आहे। राम सातपुतेंचं धैर्यशील मोहिते पाटलांना जोरदार प्रत्युत्तर आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलाला अशा प्रकारे हिणवू नका असं राम सातपुते म्हणतात। माझ्या आईवडिलांनी सोलापूरच्या मातीमध्ये रक्त आणि घाम गाळलाय। आईवडिलांमुळे सोलापूरच्या मातीशी माझी बांधिलकी आहे असंही त्यांनी म्हटलंय। सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय असं राम सातपुते सांगतायत। धैर्यशील मोहिते पाटलांच्या टीकेला फुल म्हणून स्वीकारतो असं देखील राम सातपुते म्हणतात। फुल म्हणून मी ही टीका स्वीकारतो असं त्यांचं म्हणणं आहे। ऐकूया नेमकं काय घडलं होतं ज्याला सातपुते यांनी जोरदार पलटवार केलाय। मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला। मी फक्त 2.5 वर्षात केला। मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला। आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचे आमच्याकडे। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे। त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात। परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे, या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे। माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे। पहाटे 3 वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे। त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या 4 तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे। पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील, सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।